हरे कृष्ण. श्री श्री गुरु अष्टक. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी ही मंगल आरती लिहिली आहे आणि त्याचं पहिलं कडवं आज आपण समजून घेत आहोत. तर शेवटच्या ओळी आहेत, वंदे गुरो श्री चरणारविंदम. तर मी वंदन करतो गुरु चरण अरविंदम. तर गुरुच्या चरणाचा अरविंदम. तर चरण म्हणजे पाय आणि अरविंद म्हणजे कमळ. तर मी गुरूंच्या चरणांप्रती सादर वंदन करतो. तर इथे एक तुलना दिली आहे. जसं जंगलात वणवा पेटतो आणि तो वणवा एखाद्या अग्निशामक दलाने बंबाने पाणी टाकल्यामुळे शांत होत नाही, तर त्यासाठी पाऊस पडण्याची आवश्यकता असते आणि तेव्हाच तो जंगलामध्ये पेटलेला अग्नी आहे, वणवा आहे, तो विझू शकतो. तसंच हे जगत जे आहे, या संसारामध्ये सगळे लोक आहेत ते जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रात, या विविध 3 ताप सहन करताना दुःख भोगत असतात. आणि हे जे दुःख आहे त्याच्यावर जर काही उपाय आहे, या दुःखांमधून सुटका हवी असेल तर त्यासाठी जसं वणव्यावर पावसाचं पाण्याचा वर्षाव होऊनच वणवा विझतो, तसंच हे जे जीव आहेत जे दुःख भोगत आहेत, तर त्यांचं हे दुःखाचं निवारण करणारे हे गुरु आहेत. असे गुरु जे कृष्ण भक्ती करतात आणि भगवान श्रीकृष्ण हे करुणेचे सागर आहेत. तर जसं समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ढग बनतात आणि ढग मग पाऊस पाडतात, तसेच हे जे गुरु आहेत ते भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि भगवंत हे करुणेचे सागर आहेत. तर भगवंतांची भक्ती केल्यामुळे हे गुरु आहेत ते भगवंतांकडून कृपा प्राप्त करतात आणि जणू एखादा ढग पावसाचा वर्षाव करतो, त्याचप्रमाणे हे गुरु आहेत ते सर्व त्रासलेल्या या जीवांवर भगवंतांच्या कृपेचा वर्षाव करतात. अशी तुलना या श्लोकात, या कडव्यामध्ये दिली आहे. संसार दावा नल लीढ लोक. तर हे जे संसार आहे, भौतिक जगत आहे, तर दावा अनल. तर इथे अनल म्हणजे अग्नी. तर इथे हा वणवा पेटलेला आहे आणि त्यामुळे लीढ लोक. लीढ म्हणजे प्रभावित झालेले आहेत, लोक म्हणजे जनसमुदाय. तर संसारात जीवन जगताना त्रासून गेलेले हे लोक आहेत. त्राणाय म्हणजे वाचवणे, उद्धार करणे. कारुण्य घनाघनत्वम. कारुण्य म्हणजे दया आणि घनाघनत्वम म्हणजे जसा ढग पाण्याचा वर्षाव करून वणवा विझवतो, तसेच हे जे गुरु आहेत ते कारुण्याचे ढग आहेत, ते या जीवांवर वर्षाव करतात आणि त्राणाय त्यांना वाचवतात, त्यांचा उद्धार करतात. प्राप्तस्य कल्याण गुण अर्णवस्य. तर प्राप्तस्य असे गुरु आहेत ते ही सगळी कृपा आहे ती भगवंतांकडून प्राप्त करतात. कल्याण गुण अर्णवस्य. तर असे हे जे गुरु आहेत ते कल्याण गुण म्हणजे दिव्य गुणांचे ते अर्णवस्य म्हणजे सागर आहेत, समुद्र आहेत. तर असे हे गुरु आहेत ते सर्वांवर कृपा करतात. ते भगवान श्रीकृष्णांची स्वतःही अतिशय उत्तमरित्या भक्ती करतात आणि सर्व जे भक्त आहेत, जे त्यांचे शिष्य आहेत, त्यांना मार्गदर्शन करताना ते भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची हे सगळं ज्ञान देतात. आणि अशा ज्ञानामुळे हा जो जीव त्रासलेला आहे तो शांत होतो. त्याला समजतं की मी भगवंतांचा नित्य दास आहे आणि तो भगवंतांच्या भक्तीमध्ये, भक्तिपूर्ण सेवेमध्ये गुरूंच्या मार्गदर्शनामुळे संलग्न होतो. तर आपले हे जे पहिलं कडवं आहे ते वाचून पूर्ण झालं आहे. आता आपण ते कडवं वाचूया आणि मग भाषांतर वाचूया.
संसार दावा नललीढ लोक त्राणाय कारुण्य घनाघनत्वं प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरोर्श्री चरणारविंदम. भाषांतर. गुरुदेव हे कृपेच्या सागरातून भगवंतांकडून कृपा प्राप्त करीत आहेत. ज्याप्रमाणे ढग पाण्याचा वर्षाव करून अरण्यात लागलेला दावाग्नी विझवून टाकतात, त्याप्रमाणे श्री गुरु हे भौतिक वादाने ग्रस्त अशा या जगाचा संसार रूपी दावाग्नी शांत करून त्याचा उद्धार करतात. अशा दिव्य गुणांचा सागर श्री गुरूंच्या चरणांप्रती मी माझे सादर प्रणाम अर्पण करतो. श्री श्री गुरु अष्टकम की जय. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.